महानगरपालिकेच्या इलेक्शनचा दणका सुरू झाला आहे आणि पक्षाच्या तिकिटासाठी रडारड सुरू आहे। रोज ही बातमी सगळीकडे आपण पाहतोय। आता यामध्ये आपल्याला माहित आहे की एबी फॉर्म ज्याच्याकडे आहे तो पक्षाचा अधिकृत उमेदवार मानला जातो। तर हा एबी फॉर्म नेमका काय आहे हे तुम्हाला मी थोडक्यात सांगतो, तुमच्या लक्षात नक्कीच बसेल। तर पहिल्यांदा एबी फॉर्म हा प्रकार काय बघा, तर ह्यामध्ये आपल्याला जरी एकच नाव आहे एबी म्हणजे एकच फॉर्म नसतो, तर हे दोन फॉर्म असतात, ए आणि बी अशा प्रकारचे हे दोन फॉर्म आहेत। हा एक ए फॉर्म, हा बी फॉर्म। आता या ए मध्ये काय असतं बघा, समजा त्या पक्षाचा उमेदवार मी आहे तर मला हा फॉर्म दिला जातो। यामध्ये त्या पक्षाची मला मान्यता आहे कशाच्या संदर्भात की ह्या इलेक्शनला मी उभा राहावं, त्याच्यामुळे त्या पक्षाने मला चिन्ह दिलेलं आहे आणि ह्या सगळ्या गोष्टीला मी सुद्धा वैयक्तिकरित्या मान्यता दिल्यामुळं इथं खाली माझी पण सही आहे आणि पक्षाच्या अध्यक्षाची किंवा पक्षाचा जो चिटणीस आहे त्याची सही याच्यावरती राहते। मी झालो पक्षाचा अधिकृत उमेदवार। आता त्यानंतर येतो बी फॉर्म, कोणता? हा बी फॉर्म। आता ह्या बी फॉर्म मध्ये काय प्रकार असतो बघा, लक्षात घ्या। तर ह्यामध्ये हा पण आपण पाहतो बी फॉर्म आहे, ह्यामध्ये माझं वरती नाव असतं की मी फलाना बिस्ताना ह्या निवडणुकीला ह्या पक्षाच्या माध्यमातून ह्या चिन्हावरती उभा राहिलेलो आहे। परंतु काय कारणास्तव जर माझा फॉर्म बाद झाला तर पर्यायी उमेदवार हा फलाना XYZ ज्याचं नाव आहे ते इथं टाकलं जातं। म्हणजे उद्या चालून काय डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये कशामध्ये माझा ए फॉर्म बाद झाला तर बी फॉर्मच्या रेफरन्सनं तो अधिकृत उमेदवार दुसरा जो आहे तो तिथं माझ्या चिन्हावरती माझ्या जागेवरती उभा राहू शकतो। अशा प्रकारे ए बी फॉर्म आहे, म्हणजे मी उभा राहताना माझ्याकडे पक्ष दोन फॉर्म देत असतं, ए फॉर्म आणि बी फॉर्म दोन्हीवरती माझी सही राहतील। फक्त बी वर माझ्या नंतर कोण उमेदवार आहे तो कधी पक्षाने ठरवला असेल, मी ठरवला असेल, त्याच्यासाठी तो बी फॉर्म आहे। हा विषय इथं लक्षात घेणं गरजेचं आहे। ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच ज्याच्या संदर्भात कुणाला याचं अज्ञान आहे त्या लोकांपर्यंत त्याला नक्कीच पोहोचवा। जय हिंद, जय महाराष्ट्र।